नमस्कार. मी प्रशांत प्रकाश घाडगे, राहणार कफपरेड. उमेदवारीच्या इलेक्शनच्या टायमावरती खासदारकीच्या याच्यामध्ये आपण मला पाहिलंच असणार. माझा प्रवास त्याच्या आधीपासून सुरू होता आणि पुढेही राहणार. ऍक्टिव्हिस्ट आहे, सोशल वर्कमध्ये मला जास्त आवड आहे करण्यामध्ये, म्हणून तो प्रवास चालू आहे. त्या एका प्रवासमधला आज एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आणि आजचा माझा खरं म्हणजे टॉपिक आहे म्हाडा. आज कफपरेडमध्ये ए वॉर्ड, या ए वॉर्डच्या ठिकाणी खूप मोठा स्कॅम झालेला आहे. आता हे स्कॅम जाणून बुजून केलेला आहे, बिल्डरला आमिष देण्यासाठी केलेला आहे, किंवा एखाद्या राजकीय व्यक्ती त्याला काहीतरी त्याच्या पाठचा उद्देश असेल म्हणून करायचा आहे. पण असं बिनधाडे लीगल इलिगल या सर्व गोष्टीला साईडला ठेवलं, पण असं सर्व गोष्टी कायद्याविरुद्धात होऊ शकते का? आता मी तुम्हाला परिसर दाखवतो. सर्वात प्रथम मी म्हाडा कुलाबा संक्रमण शिबिर कफपरेड इथे आलोय. तुम्हाला चाली दिसत असणार 1+1. या चाली जे आहेत या 40 ते 50 वर्ष या चालीमध्ये लोकांना झालेले आहेत, राहून तिथे राहत आहेत. तिथे ती बिल्डिंगला त्याच्याहून जास्त वर्ष झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला थोडं पुढे गेलं तर तुम्हाला एक कोपऱ्यामध्ये एक बिल्डिंग दिसेल. त्या बिल्डिंगचा क्रमांक आहे 39. तिथेही लोक आजही राहत आहेत. तिथेही लोक 40-50 वर्षाहून आधीपासून 75-80च्या आधीपासून तिथे लोक आतापर्यंत राहत आहेत. त्याच्यानंतर अजून तुम्हाला पुढे घेऊन जातो तर आता अकोमोडेशन चालू आहे, शिफ्टिंग चालू आहे. जे इलिगल ड्रॉ उडवून एखाद्या राजनेत्याच्या बोलण्यावरून अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून अशा प्रकारे लॉटरी उघडण्यात आली. त्याच्यामध्ये 90 रूम आहेत. त्याच्यामधले काय 20-25-30 जणांना तिथे शिफ्टिंग भेटलेलं आहे आणि बाकीच्यांसोबत भेदभाव होत आहे. गिरगाव कुलाबा या नावावरती, हा आमचा माणूस नाही आहे, तो आमदाराचा माणूस आहे या नावावरती. म्हणजे ज्याचं राजकारणी आणि राजकीय व्यक्तीसोबत ज्याचाही दोस्ती यारी आहे, त्याच्या कृत्यांवरती पांघरून घालणारे माणसं जे आहेत त्यांचे तिथे गाळे आहेत, बाकीच्यांचे तिथे गाळे नाहीत. बाकीच्यांचं शोषण झालेलं आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर तुम्हाला एक 225 2014 तिथे शिफ्टिंग झाली होती. तिथे सर्व लोक जे शिफ्टिंग झाले ते बरोबर झालेले आहेत. ओसी त्या बिल्डिंगला नव्हती म्हणून 3 मजलीपर्यंत तिथे शिफ्टिंग झाली आणि वरचे 4 मजली इमारत वेकेंट ठेवली. तर ठीक आम्ही मान्य केलं की बाबा प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून पुढे घेऊन जातो. ही 180 स्क्वेअर फीटची बिल्डिंग, ती त्याच टायमाला 2014 तिथे अकोमोडेशन झालं होतं आणि तिथे आज 210 टेनंट पैकी 100 टेनंट तिथे राहत आहेत. मुळात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या बिल्डिंगमध्ये, या 7 मजली इमारतीमध्ये, या बिल्डिंगला 3 माल्यापर्यंत सर्व परमिशन्स आहेत. त्याच्यावरती परमिशन्स नाही, ओसी नाही, काहीच नाही. त्या बिल्डिंगला लिफ्ट सुद्धा नाहीये. आणि तिथे त्यांनी जी अगोदरची 39 नंबरची क्रमांकाची बिल्डिंग आहे तिथे जे परिवार राहत होते 50 वर्षापासून, त्यांचा अधिकार कसा निस्तनाबूत करून त्यांना रस्त्यावरती आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांना ओसी नसणाऱ्या बिल्डिंगमध्ये 4थ्या माल्यावरती त्यांना रूम दिलेला आहे. त्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला मी आता घेऊन जातो, त्या घरामध्ये तुम्हाला घेऊन जातो, ज्या घरामध्ये ते संसार करत आहेत. एक बाई, तिला चालता येत नाही. अशा किती वृद्ध लोक आहेत ज्यांना घर भेटत नाही, तिथे पडत आहेत. 34 मध्ये आहे, 35 नंबर क्रमांकामध्ये आहे, ज्या अनेक वर्षापासून मला घर द्या घर द्या घर द्या पण काहीच केलेलं नाही. आणि इथे लोकांना घरं भेटत आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की कसं काय ओसी नसणाऱ्या बिल्डिंग मध्ये तुम्ही शिफ्टिंग केलं, कसं काय तुम्ही लोकांना दिशाभूल करताय, कोणाच्या बोलण्यावरून तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. तर इलिगल आहे. मी प्रूफ सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता हे कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्याचं कागदपत्र काय आहेत त्या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर आणेन. आणि जर मी सिद्ध करून दाखवलं की इथे सर्व गोष्टी कायद्याविरुद्ध झालेल्या आहे, कायद्याला मोडून काम केलेलं आहे, न्याय हा विषय नाही आहे. गिरगाववाले असो, कुलाब्यावाले असो, यांच्यामध्ये भेदभाव का पाहिजे? ते 50 वर्षापासून इथे राहत आहेत, त्यांना इथे घर भेटलं पाहिजे असा कायदा आहे. पण या सगळ्या गोष्टी इथे का चालू आहे? अरे तुम्हाला ह्याच्यावरती उघड देण्यासाठी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो. आचारसंहिता असताना इकडचा जो आमदार आहे मिस्टर राहुल नार्वेकर जी, जे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे साहेब की इतकं इलिगल वर्क करू नका जेणेकरून तुमच्यावरती कारवाई करण्याचा वेळ येईल. या माणसांनी कुलाबा संक्रमण शिबिरच्या ए वॉर्डमध्ये येऊन तिकडच्या ऑफिसरांना दमदाटी देऊन प्रेशराईज करून त्याच्या संबंधित असणाऱ्या त्या माणसांना पैशाचा खेळ खंडोबा 40-50 हजार रुपये घराच्या मागे लोक घेत आहेत. याची माणसं नार्वेकरचं नाव घेऊन ह्यांनी जबरदस्ती ज्या लोकांना 225 मध्ये शिफ्ट करायचं होतं, त्यांची खरोखर गरज आहे 225 मध्ये जाण्याची, जे धोकादायक इमारतीमध्ये आढळून आलेले आहेत, ज्यांना शिफ्टिंग व्हायचं आहे, त्यांना 225 मध्ये रूम खाली असून सुद्धा शिफ्ट केलं नाही आणि त्यांना 180 मध्ये शिफ्ट केलं 4थ्या माल्यावरती, जिथे त्या बिल्डिंगमध्ये ओसी नाही. आणि हे सर्व गोष्टी रेकॉर्डेड आहेत. या आमदारांनी सर्व व्यक्तींना आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांना मंत्रालयात बोलवलं. तिथे त्या मीटिंगमध्ये त्यांना आश्वासित केलं की तुम्हाला मी अशा प्रकारचे घर देत आहोत, ते घर तुम्हाला घ्यावं लागणार, अन्यथा तुम्हाला घर भेटणार नाही, असं धमकवून घाबरवून लोकांचं पोझिशन काढून घेतलं. त्यांना अशा इलिगल बिल्डिंग्स मध्ये पाठवण्यात आलं. अधिकारी म्हणत पण आहेत
की आधी फाईल प्रोपोरेशन सगळ्या गोष्टी जे काय आहेत त्या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होऊ द्या. नाही पण इलेक्शन आहे, एका महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार, मला कसे मतं भेटणार म्हणून सर्व खेळखंडोबा करून ज्यांना रूम घ्यायचे होते त्यांना रूम दिला नाही. ज्यांनी रूम बरेच प्रकारचे इलिगल ऍक्टिव्हिटीज करून घेतलेले त्या रूमची शिफ्टिंग तिथे 225 मध्ये झालेले आहेत. 80 माणसं इथे या सगळ्या गोष्टी करत आहेत. म्हणजे मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर हे गोष्ट सिद्ध आहे आणि सिद्ध करून मी दाखवणार आणि सिद्ध झाली तर सर्वात प्रथम अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे जे या स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. आणि मास्टर माइंड किंवा ऑर्डर देणारा जो आमदार आपले बसलेले आहेत राहुल नार्वेकरजी, आता तुम्हाला राजीनामा या स्कॅम वरती तर द्यावाच लागणार. तुम्हाला म्हाडा हाऊसिंग ऍक्टचे कायदे तोडून तुम्हाला कोणता असा अधिकार आहे की महाराष्ट्राच्या इतक्या मोठ्या पदावरती असणारा व्यक्ती असे इलिगल काम करून लोकांची शिफ्टिंग करतोय, दमदाटी करतोय, या सर्व गोष्टी आता उघडत येणार आहेत. आणि असे बरेच प्रकल्प याचे आहेत त्याच्यामध्ये ह्यांनी असंच केलेलं आहे की ते आपल्या कुलाव्यामध्ये पंचशील नगर कुलाव्यामध्ये जी बिल्डिंग आहे इमारती बीएमसी त्याच्यामध्ये त्यांनी महालक्ष्मीला पाडून त्यांनी वाट लावलेली आहे. बीपीटी मध्ये 7 करून तिथे कुलाव्याची वाट लावलेली आहे. असं करून या सर्व गोष्टींवर ते इलिगल ऍक्टिव्हिटी जो करतोय याच्या मागे आता मी पूर्णपैकी लागणार आहे. हा फक्त एक झलक होती, याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, याच्यामध्ये या माणसाचे राजीनामा घेतला पाहिजे, एवढंच मला बोलायचं आहे. आणि पुढे सर्व डॉक्युमेंट्स अजून एक सेशन करेन त्याच्यामध्ये प्रूफ करून देईन की इथे या सगळ्या गोष्टीमध्ये जबरदस्ती आम्हाला इथे 500-1000चा एरिया भेटायला पाहिजे ते जबरदस्ती आम्हाला 225 आणि 180 मध्ये यांनी कोंडून ठेवलेलं आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.